हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 25 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी नुपूरच्या टिफिन सर्व्हिसेसला सुरुवात झाली आहे आणि मल्हारने एकदम धूमधडाक्यात पूजा करून या टिफिन सर्व्हिसेसला सुरुवात केली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही पूजेत पुरुषाच्या शेजारी महिला बसते आणि मम म्हणते. परंतु मल्हारने ही प्रथा बदलली आहे आणि गुरुजींना सांगितलं की हा बिझनेस नुपूरचा आहे, त्यामुळे नुपूर ही पूजा करणार आणि मी फक्त मम म्हणणार. हे ऐकून नुपूरला खूप आनंद झाला आणि मग याच पद्धतीने पूजा झाली आणि नुपूरने धूमधडाक्यात आपल्या टिफिन सर्व्हिसेसची सुरुवात केली आहे. पण तायडीने तिचा हा बिझनेस फ्लॉप करायचं ठरवलं आहे. मग आता नुपूर हिट होणार की तायडी फ्लॉप, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार नुपूरला सांगतो, नुपूर, कोणत्याही बिझनेससमोर सगळ्यात मोठं एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे जागेचा. पण तुझ्याकडे तो प्रॉब्लेम नाहीच आहे. तुला तुझा बिझनेस सुरू करण्यासाठी जागा आहे. नुपूर विचारते, कोणती जागा आहे सर? तर मल्हार सांगतो, आपलं किचन. आपल्या घरात एवढं मोठं किचन आहे, सगळ्या मॉडर्न फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, तेथे तू तुझा बिझनेस सुरू करू शकते. नुपूर म्हणते, सर, तुमच्यासाठी ना सगळं खूप सोपं असतं. आता खरं सांगायचं तर आपल्याला फक्त बोलायचंच असलं ना तर आपण काही पण बोलू शकतो. जसं मी बोलू शकते की माझा बिझनेस सुरू झाला, मग माझ्या 50 डबे सुरू झाले, मग 50चे 500 डबे सुरू झाले, मग मुंबईच्या सगळ्यात मोठ्या रोडवर सगळ्यात मोठी काचेची बिल्डिंग माझ्या बिझनेसची आहे, तेथे माझं ऑफिस आहे, अख्ख्या जगात माझ्याच टिफिन सर्व्हिसेसचे टिफिन जात आहे. पण या सगळ्या गप्पा असतात, दिवा स्वप्न असतात, ती कधीच पूर्ण होऊ शकत नाही सर. तर मल्हार सांगतो, ही दिवा स्वप्न नाही आहेत, तर ही स्वप्न आहेत आणि स्वप्न पाहिल्याशिवाय ती स्वप्न पूर्ण कशी होणार? नुपूर म्हणते, सर, तुम्ही किती सोप्यात बोलून गेला की टिफिन सर्व्हिस आपल्या किचनमध्ये सुरू करायची. पण मी फक्त एकटी नाही आहे ना, किंवा आपण दोघे या घरात एकटे राहत नाही ज्यांनी हा निर्णय घेतला. आपल्या घरात इतर लोकसुद्धा आहेत आणि जर घरातील किचन यूज करायचं असेल तर सगळ्यात आधी रेवती मावशीची परमिशन घ्यावी लागेल. मल्हार म्हणतो, हो, एकदम बरोबर आहे. आपण सगळ्यात आधी रेवती मावशीची परमिशन घेऊया आणि मला पूर्ण गॅरंटी आहे रेवती मावशी परमिशन नक्की देईल. तू टेन्शन घेऊ नको, तुझं टेन्शन मिटलंय असं समज. नुपूर विचारते, सर, तुम्हाला सगळं सोपं वाटतं, पण सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. मल्हार म्हणतो, अवघडही नसतात. तू चल माझ्याबरोबर, आपण रेवती मावशीची परमिशन घेऊया. तर नुपूर म्हणते, नाही सर, तुम्ही माझ्याबरोबर नाही यायचं. तुम्ही माझ्याबरोबर आला की परमिशन मला नाही तर तुम्हाला मिळेल आणि माझ्या बिझनेसमध्ये सगळं मलाच करायचं आहे. आता हा टास्कसुद्धा मीच पूर्ण करणार, परमिशन मीच मागणार. मल्हार म्हणतो, ओके, ठीक आहे, परमिशन मागायला तूच जा. आता आपल्या बिझनेस मीटिंगचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट म्हणजे रेवती मावशीची परमिशन, असं मल्हार या व्हाईट बोर्डवर लिहितो. आणि इकडे जियाच्या रूममध्ये रेवती बसलेली असते. जियाचं सोशल मीडिया व्हिडिओ बनवणं सुरू असतं. तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि जियाला हाक मारते. रेवती मावशीला दिसतं की नुपूर आली आहे. रेवती मावशी तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि नुपूर जियाला सांगते, मला रेवती मावशीशी बोलायचं आहे. आणि जिया ही रेवती मावशीला म्हणते, मॉम, नुपूर आली आहे, नुपूरला तुझ्याशी बोलायचं आहे. पण रेवती मावशी चिडून म्हणते, दिसलंय ते मला, मला माहिती आहे तिला माझ्याशी बोलायचं आहे, पण मला तिच्याशी बोलायचं नाही आहे. जिया म्हणते, मॉम, असं का करतेस तू? आणि तेवढ्यात नुपूर पुढे येते आणि म्हणते, रेवती मावशी, मला फक्त 2 मिनिट तुमच्याशी बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पण रेवती मावशीचा चेहरा तसाच असतो, ती काही बोलत नाही. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि नुपूर ही रेवती मावशीला सांगते, मी पुन्हा एकदा माझ्या पायावर उभं राहायचं ठरवलं आहे. मी टिफिन सर्व्हिस सुरू करते आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मी आपल्याच घरामध्ये या छोट्याशा किचनमध्ये माझा एक सेटअप करावा आणि तेथूनच टिफिन सर्व्हिस सुरू करावी. मी त्यासाठीच तुमच्याकडे परमिशन मागायला आली आहे. रेवती मावशी चिडून म्हणते, परमिशन मिळणार नाही. हे ऐकून नुपूर आणि मल्हारला मोठा धक्काच बसतो. नुपूर ही रेवती मावशीला समजवण्याचा प्रयत्न करते, मावशी, माझं ऐकून तरी घ्या. तर मावशी चिडून म्हणते, नुपूर, तू माझी परमिशन घेण्याची नाटकं कशाला करतेस ग? मला माहिती आहे
तुला माझ्या परमिशनची गरज नाही आहे. मी तुला हो म्हटले काय, नाही म्हटले काय, तू तुझं काम सुरूच करणार आहे. कारण तू कोणाचं ऐकत नाही. मल्हारला तर तू मुठीत ठेवलं आहे. आणि तुला काय वाटलं, तू तुझी मनमानी करशील आणि मी तुझी मनमानी होऊ देईल? नाही, मी बिलकुल तुला तुझं इथे काम सुरू करू देणार नाही. कारण हे माझं घर आहे, माझं किचन आहे, जेथे माझ्या घरातील माणसांचं अन्न शिजतं. जर तू तुझा व्यवसाय घरातून सुरू केला, मग बाहेरची माणसं घरात येणार, मग घराचा सुद्धा बिझनेस होणार, घराचं ऑफिस होईल. आणि मला माझं घर हे घर राहू द्यायचं आहे, ऑफिस होऊ द्यायचं नाही. त्यामुळे मी तुला परमिशन मिळू देणार नाही. नुपूर आणि मल्हारला खूप वाईट वाटतं. नुपूर म्हणते, मावशी मला कळतंय, पण सध्या नवीन आहे ना, म्हणून मी घरातून सुरू करेल. काही दिवसानंतर हवं तर मी दुसऱ्या जागेवर शिफ्ट करेल, पण तोपर्यंत मला संधी द्या. पण रेवती मावशी स्पष्ट शब्दात नकार देते. नाही जमणार. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझ्या किचनमधून तुला क्लाउड किचन किंवा टिफिन सर्व्हिस सुरू करण्याची परमिशन मी देणार नाही. नुपूरला खूप वाईट वाटतं आणि नुपूर ही तिला समजवण्याचा प्रयत्न करते. मावशी ऐकून घ्या, मला माझ्या भावाचे थकलेलं कर्ज फेडायचं आहे, त्याला पैसे द्यायचे आहेत. प्लीज ऐका ना, मला सध्या खूप गरज आहे. थोड्या दिवसांसाठी मला ही जागा द्या. पण रेवती मावशी अतिशय निर्दयीपणे नुपूरला नकार देते आणि म्हणते, नुपूर, तुझी ही परवानगी मागण्याची नाटकं बंद कर. मी तुला परवानगी देणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. नुपूर खूप दुःखी होते. जिया रेवती मावशीला समजवण्याचा प्रयत्न करते. मॉम, तू असं का करतीये? ही तीच नुपूर आहे जी नुपूर तुला खूप आवडायची. रेवती मावशी चिडून म्हणते, नाही, ही ती नुपूर नाहीये. आणि जिया, तू गप्प बस. तुला ज्यातलं कळत नाही ना, त्यामध्ये मध्ये मध्ये बोलायचं नाही. जिया गप्प बसते आणि रेवती मावशी ही नुपूरला पुन्हा एकदा ठणकावून सांगते, माझ्या घराचा बाजार मी होऊ देणार नाहीये. तू या घरात काहीच करायचं नाही, कोणताच बिझनेस सुरू करायचा नाही. नुपूरला खूप वाईट वाटतं. नुपूर म्हणते, ठीक आहे मावशी, जर तुमची इच्छा नसेल ना की मी या घरातून बिझनेस सुरू करावा, तर मी या घरातून बिझनेस सुरू करणार नाही. मी टिफिन सर्व्हिसच सुरू करणार नाही. असं म्हणून नुपूर रागारागाने बाहेर निघून जाते. मग मल्हार हा रेवती मावशीला समजवण्याचा प्रयत्न करतो. मावशी, तू असं का करतीयेस? अगं, नुपूरला सध्या खूप गरज आहे. तिचा भाऊ जेलमध्ये आहे, तिला पैशांची गरज आहे. तिला वाटलं असतं तर तिने माझ्याकडून पैसे घेतले असते, पण तिने तसं नाही केलं. तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, स्वतःचे पैसे कमवायचे आहेत. आपण तिला मदत करायला नको का? तर रेवती मावशी चिडून म्हणते, नाही, आपण तिला नाही मदत करायची. मी या घरामध्ये टिफिन सर्व्हिस सुरू करण्याची परवानगी देणार नाहीये. जिया म्हणते, मॉम, तू असं का करतेय? प्लीज ऐकून घे ना. पण रेवती मावशी पुन्हा तोच डायलॉग मारते आणि जियाला गप्प बसवते. जिया, दोन मोठी माणसं बोलत असल्यावर मध्ये मध्ये बोलायचं नाही. जिया गप्प बसते आणि रेवती मावशी ही मल्हारला ठणकावून सांगते, मल्हार, तसं पण तू या घरचा मालक आहे, त्यामुळे तुला माझ्या परमिशनची गरज नाही आहे. मग कशाला ही परवानगीची नाटकं करताय तुम्ही? तुझी इच्छा असेल तर तिला घरातून काम सुरू करू दे, नसेल तर नको करू देऊ. मला विचारण्याची नाटकं करू नका. मल्हार म्हणतो, अगं मावशी, तसं नाही आहे. पण रेवती मावशी चिडून म्हणते, तुम्हाला जर याच विषयावर बोलायचं असेल तर मीच येथून निघून जाते. असं म्हणून रेवती मावशी रागारागाने निघून जाते. जिया आणि मल्हारला खूप वाईट वाटतं. आता रेवती मावशीला कसं मनवायचं? तिच्याकडून किचन सुरू करण्याची परवानगी कशी घ्यायची? हाच प्रश्न मल्हारला पडलेला असतो. रेवती मावशी ही रागारागाने किचनमध्ये येते आणि म्हणते, या नुपूरचं आता वाढतच चाललंय. सगळ्यात आधी तर आमच्या इच्छेविरुद्ध या घरात आली, मग आउट हाऊसमध्ये राहिली, त्यानंतर किचनमध्ये आली, मग मल्हारच्या रूममध्ये गेली आणि आता हळूहळू आमच्या घरातून बिझनेस सुरू करणार, म्हणजे सगळ्या घराचा हीच ताबा घेणार. आणि हे सगळं बोलताना रेवती मावशीची तोडफोड सुरू असते. ही भांडी तिकडं फेक, ती भांडी तिकडं फेक, मोठा आवाज होत असतो. तायडी हा आवाज ऐकून किचनमध्ये येते आणि विचारते, काय गं रेवती काकू, काय एवढी चिडचिड करतीयेस? काय एवढी आदळापट करतीये? तर रेवती मावशी चिडून म्हणते, तुला माहिती आहे का, ती नुपूर आपल्या अख्ख्या घराचा ताबा घेणार आहे. तू जे म्हणत होतीस ना, ते अगदी खरं आहे, पटलंय मला. तायडी विचारते, अगं पण काय झालंय, तू एवढी का चिडली आहे? रेवती मावशी सांगते, काय सांगू तुला, नुपूर आली होती माझ्या रूममध्ये, मला परवानगी मागत होती की तिला आपल्या घरातील किचनमधून तिची ती फालतू टिफिन सर्व्हिस सुरू करायची आहे. तायडी विचारते, काय, आपल्या या बंगल्यातून ती टिफिन सर्व्हिस? शी 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 शी. रेवती मावशी म्हणते,
मी तिला परमिशन दिली नाही. गयावया करत होती. मला पैशांची गरज आहे, माझा भाऊ जेलमध्ये आहे. पण मी तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. मी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला. तू या घरातून टिफिन सर्व्हिस सुरू करू शकत नाही. तायडी या गोष्टीचा विचार करत असते. तायडी विचार करते, जर नुपूरने टिफिन सर्व्हिस या घरातून नाही सुरू केली तर मी तिला त्रास कसा देणार आणि मला तिला त्रास द्यायचा आहे. तिचा बिझनेस हिट नाही तर फ्लॉप करायचा आहे. त्यासाठी ती 24 तास माझ्या नजरेसमोर असायला हवी. म्हणजे या घरामध्ये मी काहीतरी कटकारस्थान करू शकते. रेवती मावशीची बडबड सुरूच असते. मी त्या नुपूरला संधी देणार नाहीये. त्या नुपूरला घरातून काम करण्याची परवानगी देणार नाहीये. तायडी म्हणते, अगं पण काकू. तर रेवती काकू तिलाच बोट दाखवून म्हणते, तायडे बस झालं. तू तिची बाजू घ्यायची नाही. तू जरी म्हणालीस तरी मी परवानगी देणार नाही. तायडी तिच्याकडे पाहते आणि म्हणते, अगं मूर्खबाई, त्या नुपूरला नामोहरण करण्याची सगळ्यात मोठी संधी चालून आली आहे आणि तू नाही म्हणतीयेस. नुपूर तर या घरातूनच बिझनेस सुरू करणार आणि तू सुद्धा त्याला परवानगी देणार. फक्त तुझा राग थोडा शांत होऊ दे. रेवती मावशी पुन्हा एकदा तायडीला सांगते, आता हे सगळं डोक्याच्या वर चाललंय. मला काही सहन होत नाहीये. आणि तेथून रेवती मावशी निघून जाते. तर तायडी म्हणते, काय ग नुपूर, तुला फक्त एक छोटीशी टिफिन सर्व्हिस सुरू करायची आहे. त्यासाठी तुझा छोटासा सेटअप कुठेतरी सेट करायचा आहे. तुला जागेची गरज आहे आणि तुला जागा मिळत नाही आहे. असं कसं? आता माझ्या लाडक्या भावाची लाडकी बायको, तिला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे. मग त्यांची लाडकी नणंद मदत नाही करणार तर कोण मदत करणार? थांब बरं, मी तुला मदत करते. असं म्हणून तायडी ही कोणाला तरी काहीतरी मेसेज पाठवते आणि खूप खुश होते आणि म्हणते, नुपूर, तुझ्या या नवीन बिझनेससाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा की तुझा हा बिझनेस बर्बाद हो. असं म्हणून तायडी खुदू खुदू हसू लागते. आणि इकडे नुपूर ही घराबाहेर पडते. नुपूरला खूप टेन्शन आलेलं असतं. आता रेवती मावशीने सुद्धा परवानगी दिली नाही. मग मी माझा बिझनेस कसा सुरू करणार? मला जागा कोठे भेटेल? मला लवकरात लवकर बिझनेस सुरू करायचा आहे. पैसे जमवून अन्वय दादाला सोडवायचं आहे. असा विचार नुपूर करते आणि घराबाहेर पडते. तेवढ्यात मल्हार घराबाहेर येतो. त्याला दिसतं की नुपूर घराबाहेर गेली आहे आणि मग मल्हार हा घराबाहेर जाणार इतक्या ड्रायव्हर तेथे येतो आणि म्हणतो, साहेब, ही घ्या गाडीची चावी. तर मल्हार त्याला विचारतो, तुझ्या बाईकची चावी आहे का? ड्रायव्हर म्हणतो, आहे ना. मल्हार त्याच्याकडून ही चावी घेतो आणि नुपूरच्या मागे मागे जाण्याचा विचार करतो. ड्रायव्हरची गाडी तेथे पार्क असते. मल्हार या गाडीवर बसतो. मल्हारला फक्त 4 व्हीलरची भीती वाटते, 2 व्हीलरची भीती वाटत नाही. आणि मल्हार हा नुपूरचा रस्ता अडवतो आणि नुपूरला म्हणतो, ओ नुपूर खानविलकर, चला बसा गाडीवर. तर नुपूर चिडून म्हणते, सर, मला खूप टेन्शन आहे बरं का. मला आहे ना टाईमपास करायला बिलकुल वेळ नाही आहे. तुम्ही माझा रस्ता सोडा, मला जाऊ द्या. तर मल्हार म्हणतो, नुपूर, मी टाईमपास करत नाही आहे, तुला मदत करतोय. तू अशी पायी घरी जाणार आहे का? तर नुपूर म्हणते, हो जाईल, मी पायी घरी जाईल, पण तुमच्याबरोबर नाही येणार आहे. मल्हार म्हणतो, पण का? नुपूर सांगते, कारण माझा तुमच्यावर विश्वासच नाही आहे, मी माझी जाईल. असं म्हणून नुपूर पुढे पुढे चालते आणि मल्हार पुन्हा एकदा गाडी लावून तिला अडवतो. गाडीच्या खाली उतरतो. नुपूर म्हणते, सर, तुम्ही जा ना, कशाला माझा वेळ वाया घालवताय? जाऊ द्या, मला एकटं राहू द्या. मल्हार म्हणतो, अगं पण नुपूर. नुपूर आरडाओरडा करत असते आणि तेवढ्यात एक पोलीस हवालदार तेथे येतो आणि विचारतो, काय रे, रस्त्याने चालणाऱ्या मुलींची छेड काढतो का रे? लाज नाही वाटत का? ओ ताई, हा तुम्हाला त्रास देत होता का? तर नुपूरच्या मनात काय येतं काय माहीत. नुपूर म्हणते, हो सर, हा माणूस मला खूप त्रास देतोय, माझी छेड काढत होता. मल्हारला मोठा धक्काच बसतो. हवालदार मल्हारच्या अंगावर धावून जातो. मल्हार म्हणतो, थांबा साहेब. आणि नुपूरला विचारतो, नुपूर, तू आत्ता टेन्शनमध्ये होतीस ना आणि आता चेष्टा करतीयेस, हे काय करतीयेस? तर नुपूर चिडून म्हणते, ओ पोलीस साहेब, मी चेष्टा करत नाहीये, तुम्ही याला घेऊन जा, हा माणूस मला खूप त्रास देतोय. हवालदार चिडून म्हणतो, लफंग्या, चल, तुला रात्रभर जेलमध्ये टाकतो, तेव्हा तू सुधारशील. मल्हार म्हणतो, साहेब, 1 मिनटं. नुपूर, जर तुझी हीच इच्छा असेल ना की मी जेलमध्ये जावं तर ठीक आहे, मी जातोय जेलमध्ये. साहेब, चला, मला आहे ना 1 दिवस नाही, अनेक दिवस जेलमध्ये ठेवा, त्याशिवाय मी सुधारायचा नाही. असं म्हणून मल्हार हवालदाराला बाजूला घेऊन जातो आणि सांगतो, साहेब, ती माझी बायको आहे हो, माझ्यावर चिडली आहे ना म्हणून असं खोटं बोलतीये. तुमचा जर विश्वास बसत नसेल ना तर एक आयडिया करा. असं म्हणून मल्हार हवालदारच्या कानात काहीतरी सांगतो. हवालदार खुश होतो आणि मल्हारची कॉलर पकडून त्याला नुपूर समोर आणतो.
नुपूर खुश असते आणि हवालदार म्हणतो, ए थांब, आता तुला आहे ना भर चौकात काठी खालीच हाणतो, तेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल. अशी भर रस्त्यात पोरींची छेड नाही काढायचा तू. आणि हवालदार मल्हारला काठीने मारणार. खरं तर तो नाटक करत असतो, तो काही खरं मारणार नसतो. नुपूर खूप घाबरते आणि म्हणते, ओ साहेब, मारू नका मारू नका, तुम्ही फक्त दमदाटी करा. हवालदार म्हणतो, ताई असं कसं, तो तुमची छेड काढत होता ना, चांगलं मारू द्या त्याला, त्याशिवाय सुधरायचा नाही तो. अशी लोक सुधरत नाही, ते लाठी खाल्ल्यावरच सुधारतात. नुपूर म्हणते, नाही नाही, त्यांना मारू नका, प्लीज त्यांना मारू नका. हवालदारला समजतं की मल्हार खरं बोलत होता, नुपूर त्याची बायकोचे. आणि हवालदार म्हणतो, ओ ताई, मला कळलंय तुम्ही दोघे नवरा बायको आहात. नुपूर खाली पाहते आणि हवालदार तिला समजावून सांगतो, ताई कसं असतं ना, नवरा बायकोच्या नात्यात भांड्याला भांडं हे लागतंच. आणि भांड्याला भांडं लागलं की लगेच असं रस्त्यावर येऊन भांडायचं नसतं, तर आपल्या घरात आपल्या बेडरूममध्ये भांडायचं असतं. तेथेच भांडायचं, तेथेच भांडण मिटवायचं आणि पुन्हा एकदा संसाराला लागायचं. मल्हार खूप खुश होतो. नुपूर हे सगळं ऐकत असते आणि हवालदार सांगतो, आता तुमच्या दोघांच्या भांडणामुळे ना मला माझ्या बायकोची आठवण आली आहे. सकाळपासून घराबाहेर पडलोय, एक पण फोन केला नाही. आता फोन करतो, पण तुम्ही दोघे भांडू नका बरं का. मल्हार म्हणतो, हो साहेब. आणि हवालदार तेथून निघून जातो. मल्हार हा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर, तू खूप टेन्शन घेतीयेस, एवढं टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. लवकरच तुझ्या मनासारखा बिझनेस सुरू होईल. नुपूर म्हणते, सर कसा सुरू होईल, एकतर माझ्याकडे जागा नाही आहे. मग जागा जरी भेटली तरी टिफिन सर्व्हिस सुरू करण्यासाठी टिफिन लागतील, मोठी भांडी लागतील, गॅस लागेल, वर्कर्स लागतील, किती काय काय लागेल. माझ्याकडे काहीच नाही आहे. मला तर खूप टेन्शन आलं आहे. मल्हार म्हणतो, शांत हो नुपूर, शांत हो. मी तुला अजूनही सांगतोय, नाही आपल्या घरात तर आपल्या ऑफिसमधील किचनचा यूज कर. तेथे भांडी पण आहेत, तुला जे लागतं ते सगळे, तुझं काम सोपं होईल. नुपूर म्हणते, नाही सर, मला तुमची कोणतीच मदत घ्यायची नाही आहे. तेवढ्यात नुपूरला आठवतं की याआधी ती तिच्या घरूनच बिझनेस करायची. नुपूर म्हणते, सर एक जागा आहे. मल्हार विचारतो, कोणती? नुपूर म्हणते, माझं माहेर. मी आधी तेथेच तर बिझनेस करायचे. माझ्याकडे भांडीसुद्धा आहे, सगळा सेटअपसुद्धा आहे, तेथे मला जमू शकतं. मल्हार म्हणतो, कॉंग्रॅट्स मिस नुपूर, तुम्हाला तुमची जागा भेटली. आता तुमचा बिझनेस नक्कीच खूप मोठा होणार. नुपूरलाही आनंद होतो. मल्हार म्हणतो, आता तरी बसा गाडीवर. नुपूर मल्हारच्या मागे बसते आणि हे दोघे घरी येतात. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. मल्हार आणि नुपूर झोपलेले असतात. नुपूर ही झोपेतून उठते, आपले केस बांधते आणि जागेवरून उठून उभी राहते आणि मल्हारच्या बाजूने जी खिडकी असते ती खिडकी उघडते. मल्हारला ऊन लागतं. मल्हार म्हणतो, बंद कर, माझी झोप मोड होतीये, ऊन येतंय आतमध्ये. नुपूर म्हणते, सकाळी सकाळी ऊन घेतलेलं चांगलं असतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्या अंथरुणावर जाऊन झोपा. मल्हार विचारतो, खरंच? आणि मल्हार आनंदाने नुपूरच्या अंथरुणावर जाऊन बसतो. नुपूर म्हणते, चला, यांच्या नादी लागलं ना तर माझी काहीच कामं व्हायची नाही. आधी मी आंघोळ करून येते. असं म्हणून नुपूर ही टॉवेल घेते तर तिच्या लक्षात येतं, अरे यार, माझी साडी तर कपाटातच राहिली. मल्हार हे ऐकतो आणि जाणून बुजून नुपूरच्या कपाटाला आपला पाय लावतो. नुपूर कपाट उघडण्याचा प्रयत्न करते, पण कपाट काय उघडत नाही. नुपूरला दिसतं की मल्हारचा पाय मध्ये आलाय. नुपूर म्हणते, मल्हार सर, चला व्हा बरं बाजूला, मला कपाट उघडायचं आहे. पण मल्हार हा गाढ झोपेत असल्याचं नाटक करतो. नुपूर चिडून म्हणते, मल्हार सर, नाटकं बंद करा. असं पाय वर करून कुणी झोपतं का? जा बरं बाजूला, मला साडी घ्यायची आहे. पण मल्हार एक शब्दही बोलत नाही, झोपण्याचं नाटक करतो. नुपूर म्हणते, अच्छा, तुम्हाला खूप झोप येते ना, थांबा, आलेच मी. असं म्हणून नुपूर बाथरूममध्ये निघून जाते. मल्हार डोळे उघडून पाहतो आणि म्हणतो, मिस नुपूर, आता काय मी तुमचं कपाट उघडू देणार नाहीये. आणि तेवढ्यात नुपूर ही चक्क पाण्याने भरलेली बादली घेऊन येते. मल्हारने डोळे बंद केलेले असतात आणि नुपूर ही चक्क मल्हारच्या चेहऱ्यावर संपूर्णच्या संपूर्ण बादली पाणी फेकून मारते. मल्हार खडबडून जागा होतो आणि विचारतो, नुपूर, हे काय केलंस तू? तर नुपूर म्हणते, सर, तुम्हाला झोपल्याची खोटी ॲक्टिंग बिलकुल जमत नाही. करत जाऊ नका. मला इथे उशीर होतोय आणि तुम्हाला चेष्टा सुस्तीये, व्हा बाजूला. मल्हार खडबडून उठून उभा राहतो. नुपूर तिची साडी घेते आणि मग मल्हारला आणखीन एक आयडिया सुचते. मल्हार नुपूरच्या पुढे धावतो आणि बाथरूममध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. नुपूर म्हणते, नाही सर, मला खूप उशीर होतोय, मला आवरायचं आहे. मल्हार म्हणतो, नाही नाही, आता तू मला ओलं केलंय ना, तर मला आधी आंघोळ करू दे.
नुपूर म्हणते नाही सर. तेवढ्यात मल्हार मागे वळून म्हणतो, अगं जिया तू आलीस का? नुपूर मागे वळून पाहते आणि या संधीचा फायदा घेऊन मल्हार आतमध्ये निघून जातो. नुपूर खूप चिडते. सर तुम्ही हे खूप चुकीचं केलंय म्हणून ती रडवेला चेहरा करते. आणि इकडे हॉलमध्ये तायडी आणि रेवती मावशी जेवण करत असतात, ब्रेकफास्ट करत असतात. तायडी ही रेवती मावशीला समजवण्याचा प्रयत्न करते. आपण नुपूरला परवानगी देऊया ना, तेवढीच आपली तिला मदत होईल. रेवती मावशी तिला ठणकावून सांगते, नाही तायडे, यावेळेस मी तुझंही ऐकणार नाही आहे. तायडी म्हणते, अगं काकू असं का करतीयेस? मल्हार किती दुखावला जाईल. तर रेवती मावशी म्हणते, तू नको त्याची काळजी करू, मी त्याला मनवेल. पण यावेळेस माझा निर्णय पक्का आहे. मी काही नुपूरला आपल्या घरातून किचन सुरू करू देणार नाही आहे. आणि तेवढ्यात मल्हार आणि नुपूर तेथे येतात. तायडी विचारते, मल्हार एवढ्या लवकर आवरलंस? एवढ्या लवकर ऑफिसला जाणार आहे? तर मल्हार सांगतो, नाही, मी नुपूरबरोबर तिच्या माहेरी जाणार आहे. ती तिच्या माहेरूनच बिझनेस सुरू करतीये. नुपूर चिडून म्हणते, सर तुम्हाला माझ्याबरोबर यायची काही गरज नाही आहे. मल्हार म्हणतो, तुला नाही आहे पण मला आहे ना. नुपूर म्हणते, सर माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही माझ्याबरोबर आला ना तर मला मदत नाही तर मला त्रास होईल. मल्हार म्हणतो, पण मी तर तुला मदत करायलाच येतोय. नुपूर म्हणते, काही गरज नाही आहे. रेवती मावशी चिडून म्हणते, मल्हार जर तिची इच्छा नाही आहे तर मग तू तिच्या मागे मागे का करतोस? आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. पण जेवढा भारी आजचा एपिसोड त्यापेक्षा भारी पुढचा एपिसोड. मग पुढच्या एपिसोडमध्ये नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शेवटी नुपूर ही मल्हारच्या घरातूनच किचन म्हणजेच टिफिन सर्व्हिस सुरू करणार आणि मल्हारने नुपूरच्या नव्या बिझनेससाठी भली मोठी पूजा ठेवलेली असेल आणि पूजेआधी तो नुपूरचं स्वयंपाकघर अशी लिहिलेली पाटी गिफ्ट करणार. नुपूरला हे खूप आवडेल. मग मल्हार आणि नुपूर हे दोघे पूजेला बसतील. तेव्हा गुरुजी हे मल्हारला सांगतील, तुम्ही मंत्र म्हणायचे आणि तुमच्या सौभाग्यवती या मम म्हणतील. तेव्हा मल्हार या गुरुजींना सांगेल, गुरुजी हा बिझनेस माझा नाही आहे, हा नुपूरचा बिझनेस आहे. सगळी मेहनतसुद्धा तिचीच आहे. त्यामुळे मंत्र ती म्हणेल आणि मग मी मम करेल. हे ऐकून नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहू लागते. पण मल्हार अक्षरशः तेच करतो. नुपूर सगळे मंत्र म्हणते, अभिषेक करते आणि मल्हार तिच्या हाताला हात लावून मम म्हणतो. म्हणजे मल्हारने एक नवीन प्रथा सुरू केली आहे. आणि हे सगळं पाहून तायडी खूप चिडते आणि म्हणते, तुझा बिझनेस तर मी फ्लॉप करणारच. फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.